नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर चला तर आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत नवीन व्यवसायासोबत भेटतो. तर आजचा विषय आहे तो टायटल बघून तुम्हाला कळलेलंच असेल. जास्त काय मी तुम्हाला बोर करणार नाही, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुमच्या उपयोगाची नसली तरी अजून कोणाच्या तरी उपयोगाची असू शकते. जास्तीत जास्त शेअर करा, आवडली तर लाईक करा आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो करा. चला तर वेळ न घालवता स्टार्ट करूया. तर मैत्रिणींनो, मी खूप अशा म्हणजे तुमच्यासारख्याच मैत्रिणीकडून ऐकलं की ताई मला काहीतरी काम करायचं आहे, मला काहीतरी काम द्या. कारण की म्हणजे मला असं वाटतं की काम करणं हे दुसऱ्यासाठी गरजेचं नाही पाहिजे. जसं की म्हणजे एक एक ताई होती, ती बोलत होती कारण की माझा नवरा बोलतो की तू घरी बसून काय करत नाही, म्हणून मला काम द्या. तर कोणीतरी बोलतं की आता म्हणजे मुलांसाठी आपण करतो, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण आपली स्वतःची ओळख बनवणं हे किती महिलांना असं वाटतं की ते गरजेचं आहे. म्हणजे सगळं असून दे, काहींना तर काम करायची गरजच नसते, त्यांचं वेल सेटल असतं, नवरा चांगला जॉबला असतो, फॅमिली चांगली आहे, पैशांची काही कमी नाही आहे, ठीक आहे सगळं. तर काही लोकं बोलतात की मला जॉब करायची काही गरज नाही आहे, ठीक आहे, काय हरकत नाही आहे. पण जॉब पैशांसाठी नाही, जॉब किंवा व्यवसाय, जॉब तर मी नाहीच बोलणार, जॉब हा मीच विषय स्किप करून टाकते. पण व्यवसाय किंवा आपण दुसरं काय आयुष्यात करतो आहे ते कोणासाठी म्हणून आपण करायचं नाही, आपण स्वतःसाठी करायचं. कारण की कुठेतरी असं वाटतं ना की आज माझं नाव पल्लवी पवार आहे, तर मला असं वाटतं की मला ओळखणारी लोकं पल्लवी आशिष पवार म्हणून न ओळखता फक्त पल्लवी पवार म्हणून ओळखणारी पाहिजे. कारण की आज मी या दुनियेत जन्माला आलो आहे, आपण देवाने आपल्याला जन्माला घातलं आहे, तर फक्त ते कपडे भांडी आणि जेवण करण्यासाठीच आहे का? म्हणजे तुम्हीच विचार करा, ज्यावेळेला आपली मुलं मोठी होतात ना, त्यावेळेला पण ते आपल्याला प्रश्न विचारतात, तू असं वेगळं काय केलंस? तुम्ही खूप काय करून जाता. म्हणजे आज आपण मुलांसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत खूप कामं करतो. फॅमिलीसाठी असतील, नवऱ्यासाठी असतील. इवन नवरा सकाळी कामाला गेल्याच्यानंतर आपण दिवसभर इतकी कामं करतो की स्वतःची केअर, म्हणजे खूप साऱ्या मैत्रिणी अशा असतात की आपल्याला स्वतःच्या केसांची केअर, स्वतःच्या स्किनची केअर, स्वतःच्या फिटनेसची, स्वतःच्या फिगरची केअर, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट असतात. आपल्या डोक्यामध्ये एवढंच असतं की मला दिवसभराची कामं आवरायची आहेत, माझा नवरा घरी येणार आहे, संध्याकाळी माझं घर असं पाहिजे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला रात्रीचं जेवण काय करायचं आहे. म्हणजे सकाळ पण आपली दुसऱ्यांपासून चालू होते आणि संध्याकाळ रात्र पण आपली दुसऱ्यांपासून चालू होते. आणि एवढं सगळं करूनसुद्धा आपल्याला संध्याकाळी किंवा रात्री हा शब्द ऐकायला मिळतो की दिवसभर असं काय केलंस? म्हणजे एक हाऊसवाईफ ज्यावेळेला कुठलीही महिला ही मला सांगते ना, जेव्हा मी त्यांना विचारते की मॅडम तुम्ही काय करता, ताई तुम्ही काय करता, त्यावेळेला त्या असं उत्तर देतात की काही नाही ताई, आम्ही गृहिणी आहोत. गृहिणी ह्या शब्दामध्ये अख्खं घर असतं, अख्खी फॅमिली असतात, अख्खं म्हणजे बोलतात ना, त्या घराचं जे नातं आहे ना, ते एक गृहिणी टिकवून ठेवते. आणि एंड ऑफ म्हणजे आपण काय बोलतो की काही नाही, आम्ही फक्त गृहिणी आहोत. मला हाच प्रकार कळत नाही की आपण स्वतःला फक्त गृहिणी म्हणून का मानून घेतोय. म्हणजे असं का कमी की म्हणजे गृहिणी आहोत म्हणजे काय नाही करत आपण. तर मुळात पहिला हा तुमच्या डोक्यातून विचार आहे ना, तुम्ही ना स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. म्हणजे आपणच ठरवतो की आपल्याला काय करायचं आहे. हां, सकाळी डबे द्यायचे, ते द्यायचे, दिवसभर मॅक्सी घालायचे, घरात राहायचं आहे, काही नाही, डोक्यात फणी नसेल तर चालेल, पावडर नसेल तर चालेल, एकदम एकदम मी तुमच्या भाषेत सांगते. आपल्याला काळजी असते मुलांची, मुलं सगळ्यांना असतात. आपण म्हणजे ज्या दिवसभर घरात कामं करतात आणि ज्या जॉब करतात, ज्या व्यवसाय करतात, त्यांना मुलं नसतात, अशातला काही भाग नसतो. मुलं सगळ्यांना असतं. पण या सगळ्यांमधून आपण स्वतःसाठी काय करतोय? मला बऱ्याच जणी अशा, मी माझ्या स्वतःसाठी असं काही करत नाही, म्हणजे हेअरची केअर करते, स्किन केअर वगैरे. पण कदाचित मी आहेच अशी, म्हणजे मी मुळात बारीक आहे. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मी असं काही वेगळं करते की काय, की म्हणजे सगळीजणं विचारतात की तुला 2 मुलं आहेत असं वाटत नाही किंवा तुझं वय एवढं असेल असं वाटत नाही. तर मी काय माझ्या एजसाठी वेगळं करत नाही. पण कुठेतरी एक स्वतःला बोलतात ना की कधीतरी आपल्याला व्यवस्थित नीटनेटकं ठेवणे हा आपल्या गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला दुसऱ्यासाठी तयार होण्यापेक्षा कधीतरी स्वतःसाठी तयार होण्याची जी मजा असते ना, ती एक नंबर असते. आत्ताच जर हा तुम्ही व्हिडिओ बघितलात ना, तर दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्ही रात्री बघताय
तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तयार व्हाल ना, तेव्हा खरंच सांगते मैत्रिणींनो, स्वतःसाठी तयार व्हा, दुसऱ्यासाठी होऊ नका. जे काय घालाल ना ते स्वतःसाठी घाला. मी प्रत्येक प्रकारचे आउटफिट घालते, म्हणजे जीन्सपासून, ड्रेसपासून, साडीपासून जे मला आवडतं ते मी घालते. कारण की आपण जन्माला दुसऱ्याच्या आवडीनिवडीच फक्त जपण्यासाठी आलो आहे. ठीक आहे, नवरा, फॅमिली या सगळ्यांच्या गोष्टी ऐकणे गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टीपर्यंत ठीक आहे. म्हणजे आपण आपली ओळख अशी करून दिली आहे ना, की आपल्याला कोणीतरी दुसरंच समोरचं येऊन बोलेल, की काय नाही तुम्ही, की आपण गृहिणी आहोत. गृहिणी मी स्वतःला बोलते, मी व्यावसायिका नाही आहे, मी यूट्यूबर नाही आहे, मी काही नाही. मुळात मी सगळ्यात पहिल्यांदा मी गृहिणी आहे आणि मी खरंच प्राऊड फील करते. कारण की गृहिणी बनणं कोणाच्यानी शक्य नाही आहे. म्हणजे आपल्या मुलांना बघा 1-2 तास कोणाकडे सोडून जा, सगळेजण लगेच वैतागतात किंवा बोलतात की बाबा नाही बाबा ह्यांना नाही सांभाळू शकत. माझ्या मुलांच्या बाबतीत तरी असं होतंच होतं. सो एवढे मोठे चॅलेंजेस असतात आपल्याला दिवसभरात, एवढ्या मोठ्या गोष्टी म्हणजे एकाच गोष्टी मॅनेज करायच्या नसतात, एवढ्या सगळ्या करायच्या असतात. सो गृहिणी हा शब्द ना मला खूप मोठा वाटतो. कारण की जर एका फॅमिलीमध्ये गृहिणी नसेल ना, तर ती फॅमिली कंप्लीट होऊ शकत नाही. तुम्ही बघा, ज्या फॅमिलीमध्ये सगळेच जॉब करतात, सगळेच व्यवसाय करतात, त्या फॅमिलीचं पूर्ण अवतार बिघडलेला असतो, पूर्ण घर बिघडलेलं असतं. म्हणून कुठेतरी त्या फॅमिलीमध्ये एक गृहिणी असणं गरजेचं असतं. पण मला असं वाटतं त्या गृहिणीने ना स्वतःसाठी पण जगावं, स्वतःसाठी पण परफेक्ट राहावं. कारण की दुसऱ्यांच्या आवडी जोपासायच्या आहेत आपल्याला, दुसऱ्यांसाठी अख्खं आयुष्य घालवायचं आहे. पण केव्हा तरी स्वतःला काय आवडतं, स्वतःला काय करता येतं याच्यावरती शांत बसून विचार करा. नक्कीच तुमच्यामध्ये एक म्युझिशियन, गायिका सापडेल, एक डान्सर सापडेल, एक उत्तम अशी कुक म्हणजे जेवण, स्वयंपाक बनवणारी सापडेल, एक क्राफ्ट करणारी, ज्वेलरी बनवणाऱ्या, काही म्हणजे गोष्टी असतील ना, त्या प्रत्येकीच्या अंगात काही नाही काहीतरी असतं. पण तुम्हाला ते आत्ता म्हणजे मी बऱ्याचशा महिलांना विचारते ना, तुम्हाला काय करता येतं का? मी मुद्दामहून हा प्रश्न विचारते. पण त्याच्यावर ना मला बऱ्याच जणींचे रिप्लाय येतात, की नाही आम्ही घरीच असतो, काही जमत नाही, मी गृहिणी आहे. पण गृहिणीमध्येच या सगळ्या गोष्टी लपलेल्या असतात. पण त्या तुम्हाला केव्हा कळणार? मी विचारून कळणार नाही तुम्हाला. तुम्ही तर तेच सांगणार जे तुम्हाला दिसतंय, जे तुम्ही करताय. पण एक दिवस असं शांत घालवा स्वतःसाठी आणि तुम्ही आठवा की तुम्ही पहिल्या कोण होतात, तुम्हाला पहिलं काय यायचं, किंवा तुम्ही इतक्या वर्षामध्ये तुमच्यामधलं कोणतं असं टॅलेंट आहे जे आत्तापर्यंत बाहेर नाही आलं. नक्की शोधण्याचा प्रयत्न करा मैत्रिणींनो. तुमच्यामध्ये एक ना एक तरी टॅलेंट सापडणार. मी हे 100% तुम्हाला लिहून देते. आणि एक दिवस असा जगा की तो स्वतःसाठी जगताय, दुसऱ्यासाठी असा नाही. एक पूर्ण दिवस 24 तास स्वतःसाठी जगा. बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही हरवलेल्या गोष्टी सापडतील. पुन्हा एकदा जगणं विसरलेल्या ज्या महिला आहेत ना, म्हणजे जगणं विसरणं म्हणजे सगळ्यांसाठी करतो पण स्वतःसाठी काय करत नाही ना, त्यांना बऱ्याचशा गोष्टी आठवतील की अरे ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत पण मी करायच्याच विसरून गेले. सो प्लीज मी सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, स्वतःला ओळखायला शिका, स्वतःची ओळख निर्माण करा. तुम्ही जर तुम्हाला ओळखलात ना, स्वतःची ओळख निर्माण केलात ना, तर हे जग आहे ना तुम्हाला ऑटोमॅटिक ओळखेल. हे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते. आज लोक ज्यावेळेला पल्लवी पवार या नावाने विचारतात ना, किंवा माझ्या मिस्टरांना विचारतात की हे हिचे मिस्टर का म्हणून, त्यावेळेला त्यांना पण तितकंच प्राऊड फील होतं. पण स्वतःला पण एवढं भारी वाटतं ना, कारण की महिलांची ओळख काय असते हो, जन्माला आल्याच्या नंतर वडिलांच्या नावाने, लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याच्या नावाने. असं का? आपल्याला पण एक देवाने शरीर दिलं आहे, 2 हात दिलेत, 2 पाय दिले, सगळे अवयव सेम दिलेले आहेत. मग आपण स्वतःच्या नावाने स्वतःची ओळख का बरं घडवू शकत नाही? असं नाही आहे की कुणी घडवलेली नाही आहे. खूप साऱ्या महिला अशा आहेत की त्यांची स्वतःची ओळख स्वतःच्या नावाने आहे. पण मला असं वाटतं की अजून बऱ्याच महिला अशा आहेत की त्या स्वतःची ओळखच विसरलेल्या आहेत. सो मी प्लीज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे. एक दिवस काढा आणि स्वतःसाठी वेळ घालवून आठवा की तुम्ही कोण आहात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा. काही चुकलं असेल तरी पण कमेंट्स करून सांगा, काही हरकत नाही. भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच पुन्हा एकदा नवीन विचारांसोबत. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय.